ती उद्योग सुरू करायचा असेल, स्वतःचा व्यवसाय करायचा असेल, तर काय-काय सोयी सवलती अवेलेबल आहेत. कोणकोणते कर्ज आपल्याला कोणत्या-कोणत्या माध्यमातून कर्ज मिळू शकतं, वर्किंग कॅपिटल कसं आहे, टेक्नॉलॉजी, मार्केटिंग, एक्सपोर्ट्स अशा अनेक गोष्टीमध्ये गव्हर्नमेंटच्या खूप काही योजना आहेत. पण जसं रामनी सांगितलं आपल्याला, की माहिती नसेल तर ह्या सगळ्या योजनांपासून आपण वंचित राहू शकतो. कारण की कोणत्या योजना असतील, सबसिडीज असतील किंवा अजून काही असेल, त्यांना अप्लाय करावं लागतं. विदाऊट ॲप्लिकेशन तुम्हाला त्या सवलती नाही मिळू शकत, नाही का? आणि मग माहितीच्या अभावामुळे आपण त्या सगळ्या सवलतीपासून वंचित सुद्धा राहू शकतो. आपण तेच पाहूया की अशा काय-काय गोष्टी आहेत. मित्रांनो, व्यवसाय करायचं म्हटलं तर अनेक अशा आपल्याला समस्या असतात. अनेक काही गोष्टी असतात. आपण त्याची अभ्यास करून जेव्हा काम करतो, तर त्या सगळ्या समस्या हळू-हळू दूर होतील. तर पहिली सगळ्यांना समस्या वाटते ती म्हणजे भांडवलाची, नाही का? एक सगळ्यात मोठी समस्या वाटते, की अरे भांडवल जर आपल्याला मिळालं तर आपलं बरंच काही होऊन जाईल. तसं पाहायला गेलं तर ह्या सगळ्या गोष्टी नसल्या तरी उद्योग करतात लोकं. परंतु जर सवलती आहे, फॅसिलिटीज आहे, तर त्याचा वापर आपण करायला शिकलं पाहिजे. नाही, जे आपल्या हक्काचं आहे, ते आपण का सोडावं? ओके. तर आपण बघूया, की काय-काय अशा सोयी-सवलती आहेत. तर सगळ्यात पहिले जसं म्हटलं, की भांडवल हा एक सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. तर भांडवल म्हटलं, की मित्रांनो आपल्याला 2 प्रकारचं भांडवल लागतं. एक लागतं आपल्याला उद्योग सुरू करण्यासाठी आणि एक लागतं आपल्याला उद्योग चालवण्यासाठी. उद्योग सुरू जेव्हा करायचा असतो, तेव्हा त्याच्यामध्ये लँड, बिल्डिंग, प्लांट, मशिनरी, फर्निचर, फिक्स्चर्स, मिसलेनियस फिक्स असेट्स अशा अनेक गोष्टींची रिक्वायरमेंट असते, राइट? म्हणजे केवळ एकच नाही लागत. तर आणि हे जे फिक्स असेट्स आहेत, ते आपण वन टाईमच क्रिएट करत असतो. नॅचरली जेव्हा वन टाईम क्रिएट करतो, तर त्याच्यामध्ये गुंतवणूक मोठी असते. गुंतवणूक मोठी असेल म्हणजे मग त्याला भांडवल मोठं लागतं. भांडवल मोठं लागतं, मग त्याला परतफेडीचा कालावधी सुद्धा मोठा लागत असतो, राइट? मग अशा परतफेडीच्या मोठ्या कालावधीच्या ज्या काही योजना आहेत, त्या एक साधारणपणे 10 एक योजना आहेत, की ज्याच्यामध्ये तुम्हाला 10,000 पासून 10 कोटीपर्यंत कर्ज मिळू शकतं. आणि ह्या ज्या काही सरकारच्या योजना मी तुम्हाला ज्या आज सांगणार आहे, त्याचे अनेक वैशिष्ट्य आहे. पहिली वैशिष्ट्य असं आहे, की या योजनामध्ये कर्ज घेताना तुम्हाला कोणत्याही प्रकारची ॲडिशनल कोलॅटरल सिक्युरिटीची गरज नाही. ॲडिशनल कोलॅटरल सिक्युरिटी म्हणजे काय? मित्रांनो, कसं असतं, की आपण जेव्हा दीर्घ मुदतीचं कर्ज घेत असतो, तेव्हा आपण जी काही जागा, बिल्डिंग, फर्निचर, फिक्स्चर्स किंवा इतर जे काही सगळ्या गोष्टी आपण उभ्या करत असतो, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला अ, ज्याला आपण म्हणतो उभं जेव्हा करायचं म्हटलं, तर मोठी गुंतवणूक ही त्याच्यामध्ये अपेक्षित आहे आणि मग ते ज्या काही गोष्टी आपण उभ्या करतो, त्या बाय डिफॉल्ट मॉर्गेज होतात. म्हणजे त्याच्यावर ताबा जो एक ॲडिशनल चार्ज असतो, बोजा असतो, तो बँकेचा किंवा कोणत्याही वित्तीय संस्थेचा बसणारच आहे, राइट? सो ते तर आहे. पण तरी सुद्धा बँक किंवा एखादी फायनान्शियल इन्स्टिट्यूशन बघते असे, की याच्यातून अजून काही मिळेल का आपल्याला? म्हणजे एखाद्या यांच्याकडे गाळा आहे का? एखादी काही जमीन आहे का? किंवा काही असं प्लॉट आहे का? असं हे ते बघतातच. काहीतरी ॲडिशनल तुमच्याकडे कोलॅटरल सिक्युरिटी आहे का नाही? जनरली जनरल स्कीममध्ये जर तुम्ही गेला, तर डेफिनेटली बँक विल आस्क फॉर ॲडिशनल कोलॅटरल सिक्युरिटी. बट देन ह्या स्कीमच्या माध्यमातून गेला, तर तुम्हाला ॲडिशनल कोलॅटरल सिक्युरिटीची गरज नाही. हे याचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे. आणि ह्या ज्या काही स्कीम सांगतोय, त्याच्यातल्या काही स्कीम अशा आहेत, की ज्या फक्त नवीन उद्योजकांसाठीच आहेत. पण काही ज्या स्कीम्स आहेत, त्या एक्झिस्टिंग एंटरप्रेन्योरसाठी सुद्धा आहेत. विशेषतः गेल्या 5-7 वर्षात जे काही चेंजेस झाले या स्कीममध्ये, त्याच्यातला एक महत्त्वाचा चेंज असा आहे, की एक्झिस्टिंग एंटरप्रेन्योर्सना सुद्धा याची काही तुम्हाला फॅसिलिटी मिळू शकते. काय व्हायचं, बऱ्याच लोकांना या स्कीमची माहितीच नसल्यामुळे ते मग काहीतरी स्वतःच्या पैशाने व्यवसाय सुरू करतात आणि व्यवसाय सुरू करतात, मग त्यांना पैशाची चणचण भासते. अशा वेळेला सुद्धा तुम्हाला ह्या स्कीमचा बेनिफिट घेता येऊ शकेल. तर आपण जाणून घेऊया ह्या स्कीम कोणत्या आहेत. पहिली योजना जी सगळ्यात पॉप्युलर माझ्या मते योजना, सगळ्यांना माहिती असलेली योजना ती म्हणजे मुद्रा. मुद्रा योजना ही जवळपास एक आता 5 वर्ष होत आली, की जी आता पूर्ण भारतभरामध्ये कार्यरत आहे.
आणि अनेक कोट्यावधीची प्रकरणं त्याच्यामध्ये झाली आहेत. माझ्याच म्हणजे उद्योगवर्धींनी ट्रेंड पार्टिसिपंट्सची संख्या, लाभार्थींची संख्या मोर दॅन 1300 आहे. 1300 आहे. हे थोडंसं जर लॉकडाऊन नसतं कदाचित तर ही संख्या 2000 क्रॉस झाली असते. लॉकडाऊनमध्ये मी लोकांना लोन मिळालं नाही असं नाही. परंतु ती प्रक्रिया खूप स्लो झाली. म्हणजे जिथे आमचे वर्षभरात 600-700 प्रकरणं व्हायची, तिथे ती प्रकरणं 150-200 वर आली. झालं लोन मिळालं, लोन दिलं असं नाही. परंतु एकंदरीत अर्थव्यवस्थाच थांबली असल्यामुळे नॅचरली जे प्रकरणं सुद्धा कमी आले आणि मग नॅचरली तो फायनान्स सुद्धा कमी झाला. तरी सुद्धा आमच्या एक मोर दॅन 1200 लोकांचे आतापर्यंत प्रस्ताव पास झालेले आहेत. म्हणजे त्यांना लोन मिळालेलं आहे. आता याच्यामध्ये 3 प्रकारच्या योजना आहेत. त्याच्यामध्ये पहिली योजना आहे, जिला म्हटलं जातं शिशु योजना. शिशु म्हणजे जेव्हा उद्योग एकदम बाल्यावस्थेत असतो, नाही का? बाल्यावस्था म्हणजे शिशु अवस्था. तर जेव्हा बाल्यावस्थेत असतो म्हणजे जस्ट सुरू केला होता, तर तेव्हा तुम्हाला थोडीशी रक्कम सुद्धा पुरेशी होऊन जाते. बऱ्याचशा उद्योगांच्या तुम्ही जर पार्श्वभूमी बघितल्या, त्यांनी काही 10-15 हजारात, 5-10 हजारात सुद्धा उद्योग केलेले आहेत. माझं स्वतःचं उद्योगवर्धनी जे आहे ते 16,000 सुरू झालेलं आहे. 16,000. आज आम्ही बरंच मोठं काम करतो. आज तर अनेक काही गोष्टी करतो. पण वी स्टार्टेड विथ जस्ट 16,000. तर अनेक लोक आहेत. आमच्या अशोक कडाऱ्याला पहिले टेंडर भरायला ₹560 नव्हते. माझे अनेक पार्टिसिपंट्स आहे की ज्यांच्याकडे माझी फी भरायला ₹300 नव्हते. तुम्ही आमच्या YouTube चॅनलला व्हिजिट करा. तेव्हा कळेल की अरे एवढं सगळं नसतं. माझ्या नितीन मुनगे नावाचा विद्यार्थी त्याला 1,00,000चं लोन मिळायला 2 वर्ष लागले होते. माझा एक त्याचं नाव वैभव कापडणे नावाचा विद्यार्थी आहे. त्याला इट टूक म्हणजे 1 इयर तर लागलं त्याला, पण 12 बँकांनी त्याला रिजेक्ट केलं होतं. 13व्या बँकेने त्याला मिळालं लोन. लोन मिळालं नाही असं नाही. पण त्याच्या आणि वयाच्या 21 त्याला कारण काय होतं की ही वॉज टू यंग. ही वॉज जस्ट 20-21. त्यामुळे बँकांनी त्याला लोन देण्यासाठी जरा थोडासा त्रास दिला. पण ठीक आहे, त्याला लोन मिळालं. मला सांगायचं काय की तसं तर 18 ही आपली 18 ते 45 हे साधारणपणे वय पकडलं जातं या लोनच्या स्कीममध्ये. परंतु काय असतं बँक एकदम यंग लोकांना लगेच नाही देत कारण की त्यांना काही अनुभव नसतो, काही नसतो. पण तरी सुद्धा जर तुम्ही असं प्रोग्राम केलेला असेल, तुम्ही जर माहिती घेऊन काम केलं असेल, तर डेफिनेटली यू आर गोइंग टू गेट द लोन. तर पहिली जी योजना आहे शिशु योजना त्याच्यामध्ये 10 ते 50,000 पर्यंत लोन मिळू शकतं. 10 to 50,000. नाही का? हे सुद्धा मित्रांनो जर नीट अभ्यास केला तर हे सुद्धा लोन खूप चांगलं आहे. म्हणजे 50,000 पर्यंत सुद्धा तुम्हाला खूप चांगल्या ऍक्टिव्हिटीज करता येतील. आता त्याच्यात तुमचं भागत नसेल आणि थोडं तुम्ही सुरू केलेलं असेल तर तुम्हाला एक दुसरी योजना आहे त्याच्यामध्ये त्याला किशोर योजना असं म्हटलं जातं. त्या किशोर योजनेमध्ये 50,000 ते 5,00,000 लोन मिळतं. आणि मग जर तुम्ही त्याच्याहून पुढे जर थोडंसं तुमचं चालत असेल तर मग तुम्ही 5 ते 10,00,000 लोन मिळतं. ती म्हणजे तरुण योजना. त्याच्यात एक्झिस्टिंग बिझनेस असेल तरी चालतंय. उलट एक्झिस्टिंग बिझनेसला ते थोडंसं लवकर देतात. तरुण योजनेमध्ये किंवा किशोर योजनेमध्ये दे प्रिफर की जर इफ यू आर एक्झिस्टिंग एंटरप्रेन्योर्स तर ते डेफिनेटली तुमच्याकडे 1-2 वर्षाचे आता तुम्ही एक्झिस्टिंग आहात त्याचा पुरावा काय असतो तुमच्याकडे आयटी रिटर्न्स असतील. 2-3 वर्षाचे जर आयटी रिटर्न तुमच्याकडे असतील तर इथे लोन मिळायला सोपं होतं. पण असं काही नाही की तुमच्याकडे आयटी रिटर्न असेल तरच लोन मिळेल. माझ्या किमान एक 25-26 असे माझे पार्टिसिपंट मला माहिती आहे. की ज्यांना 10,00,000 पर्यंत 10 लॅक्स पर्यंत लोन हे पहिल्या ह्याच्यातच दिलं गेलं. त्यांनी ते दाखवलं बरोबर, की माझं हे प्रोजेक्ट कसा उभा राहणार आहे आणि त्याच्यातून मी रिफंड कसं देणार आहे. तर मित्रांनो ही झाली मुद्रा योजना. सगळ्या नॅशनलाइज बँकांमार्फत ही योजना राबवली जाते. काही कोऑपरेटिव्ह बँकांमार्फत सुद्धा आणि काही प्रायव्हेट बँकांमार्फत सुद्धा ही योजना राबवली जाते. दुसरी योजना आहे, त्या योजनेचं नाव आहे आता जिल्हा उद्योग केंद्र कर्ज योजना आणि एक दुसरी योजना आहे त्याच्यामध्ये सीड मनी योजना, बीज भांडवल योजना. ही जिल्हा उद्योग केंद्रामार्फत राबवली जाते. मित्रांनो प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हा उद्योग केंद्र असतं. या जिल्हा उद्योग केंद्रामार्फत ह्या सुशिक्षित ह्या ज्या योजना आहेत ह्या फक्त सुशिक्षित बेरोजगारांसाठी. मे बी आता टू बी व्हेरी ऑनेस्ट विथ यू ह्या योजना सध्या तरी बंद आहेत. परंतु जसं आता लॉकडाऊन हळूहळू अनलॉक होऊ राहिलं आणि हळूहळू लेट अस होप की सगळी अर्थव्यवस्था आणि सगळ्या काही गोष्टी सुरळीत होऊन जातील, तेव्हा ही सुद्धा योजना वेगाने कार्यरत होऊन जाईल.
परंतु ही योजना जरी आता समजा थोडीशी म्हणजे कार्यरत जरी नसली, ही नक्कीच होणार आहे. याच्यामध्ये काही वाद नाही. इट मे टेक जुलै, ऑगस्ट व्हॉटएव्हर आय डोंट नो. पण जरा हे सगळं ऑफिसेस आणि सगळ्या गोष्टी जेव्हा एकदम फुल फ्लेज मध्ये जेव्हा होतील, तर ती ही योजना सुद्धा त्याच्यामध्ये मिळू शकेल आपल्याला. तर दुसरी योजना जी मी सांगितलं त्याच्यामध्ये 2 योजना आहेत. हे जिल्हा उद्योग केंद्रामार्फत मिळली जाते. जिल्हा उद्योग केंद्र कर्ज योजनेमध्ये 2 लाखापर्यंत कर्ज मिळतं. याच्यामध्ये स्वतःचे 5%च असतात. SC-ST असाल तर तुम्हाला 25% सीड मनी मिळतं ॲट द रेट ऑफ 4% पर ॲनम. आणि जर अदर जनरल कास्टमध्ये असाल तर तुम्हाला 20% सीड मनी मिळतं. स्वतःचे 10% टाकावे लागतील. सीड मनी 10-20% मिळतं आणि उरलेलं 70% बँकेकडून मिळतं. ही जी आहे ही DIC लोन स्कीम आणि सीड मनी स्कीम या दोन्ही योजनांना हीच पॅरामीटर आहे. फक्त एवढं आहे की 2 लाखापर्यंत जे 25% किंवा 20% जे तुम्हाला दिलं जातं, तर ते 25% जे आहे त्याला व्याजदर फक्त 4% असतो वार्षिक. आणि व्हेअरएज जे तुमचं 2 लाखाच्या वरती जर प्रकरण गेलं, तर ती सीड मनी स्कीम होते. मग त्याला तुम्हाला वार्षिक व्याजदर असतो 6%. तर ही योजना आहे, त्याला आपण म्हणतो सीड मनी स्कीम किंवा DIC लोन स्कीम. ओके. त्याच्यानंतर चौथी योजना आहे जी खूप पॉप्युलर आहे. त्या योजनेचं नाव आहे PMEGP, प्राईम मिनिस्टर्स एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम. या योजनेमध्ये तुम्हाला यू कॅन गेट लोन अप टू 25 lakhs. याच्यामध्ये स्वतःचे 5% जर तुम्ही SC-ST असाल तर स्वतःचे 5% किंवा महिला कोणत्याही कॅटेगरीच्या. असं नाही की महिला SC-STच पाहिजे. महिला कोणत्याही कॅटेगरीच्या. तर तुम्हाला ते स्वतःचे 5% लागतील. तुम्हाला शहरी भागामध्ये 25% सबसिडी असेल. ग्रामीण भागामध्ये 35% सबसिडी असेल. राइट. जर तुम्ही SC-ST किंवा महिला असाल तर 5, 25, 70 हे तुम्हाला शहरी भागामध्ये किंवा 5, 35, 60 हे ग्रामीण भागामध्ये. ग्रामीण भागामध्ये 10 लाखापर्यंतच कर्ज मिळेल. शहरी भागामध्ये तुम्हाला 25 लाखापर्यंत कर्ज मिळेल PMEGP मध्ये. अदर कॅटेगरीमध्ये असाल तर स्वतःचे 10%, तुम्हाला 15% शहरी भागात सबसिडी आहे, 25% ग्रामीण भागात सबसिडी. तर ही योजना आहे PMEGP. दुसरी योजना आहे म्हणजे 5वी योजना ती आहे CMEGP, चीफ मिनिस्टर्स एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम. या योजनेमध्ये तुम्हाला 50 लाखापर्यंत कर्ज मिळू शकतं. यू कॅन गेट लोन अप टू 50 lakhs. 50 लाखापर्यंत कर्ज मिळतं. आणि याच्यामध्ये असं आहे की आणि जर तुम्हाला सेवा उद्योग असेल तर 10 लाखापर्यंत कर्ज मिळेल. शहरी ग्रामीण भागामध्ये हे दोन्ही गोष्टी ऍप्लिकेबल आहेत. ओके. तर मित्रांनो ही चांगली योजना आहे. CMEGP 50 लाखापर्यंत कर्ज मिळते आणि अगदी खूप फास्ट याच्यामध्ये प्रक्रिया सध्या होते. त्यामुळे जरूर याचा तुम्ही लाभ घेऊ शकता. 50 लाखापर्यंत स्वतःचे 5% टाकावं लागेल SC-ST किंवा महिला असाल. आणि जर तुम्ही अदर कॅटेगरीचे असाल, ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर 10% स्वतःचे टाकावं लागेल. याच्यामध्ये 25% आणि 35% अशा सबसिडीज आहेत. आणि महिलांना अजून त्याच्यामध्ये 5% जास्त आहे. सो फ्रेंड्स ही आहे CMEGP. ओके. त्याच्यानंतर पुढची योजना आहे स्टँडअप नावाची. आता 50 लाखापर्यंतची बघितली आपण. स्टँडअप नावाची योजना आहे त्याच्यामध्ये 1 करोड पर्यंत कर्ज मिळतं. 1 करोड मध्ये तुम्हाला स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन अगदी 5 ते 10% असलं तरी पुरेसं आहे. 90% लोन मिळतं आणि लोन जे आहे ते 9%च्या आत इंटरेस्ट रेट आहे. आणि स्टँडअप योजनेमध्ये मित्रांनो मला सांगायला आनंद आहे की उद्योगवर्धिनी इज अ नोडल एजन्सी फॉर इट. उद्योगवर्धिनी आमची ही संस्था आहे. ही स्टँडअपचे प्रकरणासाठी तुम्ही आमचं सर्टिफिकेशन हे तुम्हाला नक्कीच ते लोन मिळण्यास कारणीभूत होऊ शकतं. कारण की तुम्ही स्टँडअपच्या पोर्टलवर जरी गेला तर हँड होल्डिंग एजन्सीमध्ये नाव बघितलं तर मला उद्योगवर्धींचं नाव सापडेल. सो फ्रेंड्स डेफिनेटली ती एक योजना आहे. आता एक स्टँडअप योजना 1 कोटीपर्यंतची. त्याच्यानंतर CGTMSE नावाची योजना आहे, क्रेडिट गॅरंटी स्कीम फॉर मायक्रो अँड स्मॉल एंटरप्राइजेस. याच्यामध्ये तुम्हाला यू कॅन गेट लोन अप टू 2 crores. याच्यामध्ये 20% तुमचे 80% तुम्हाला बँक देते. सो 20-80 हे सिंपल पर्सेंटेज आहे. तर ही चांगली योजना आहे 2 कोटीपर्यंतची. क्रेडिट गॅरंटी म्हणजे तुमच्या क्रेडिटची गॅरंटी कोण घेतं? गव्हर्नमेंट घेतं. गव्हर्नमेंट टेक्स दॅट गॅरंटी. आणि एकदम चांगलं आहे. त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला गव्हर्नमेंट गॅरंटी घेते म्हणून त्यांचे सर्व्हिस चार्जेस तुम्हाला फक्त आता
3% पर्यंत आणले त्यांनी. सर्व्हिस चार्जेस 3% लागतात, नाही तर 6% लागत होते सर्व्हिस चार्जेस, आणि ते बी 3 वर्षात त्यांना द्यायचे तुम्हाला 1% देऊन. तर ठीक आहे ना, तुम्हाला अदरवाईज एखादी प्रॉपर्टी मॉर्गेज ठेवली असते तर 6% स्टॅम्प ड्युटी भरावी लागली असते. इथे तुम्हाला गव्हर्नमेंटला 3% द्यायला काय अडचण आहे. सो CGTMSE नावाची योजना आहे, खूप चांगली योजना आहे, 2 कोटीपर्यंत लोन मिळू शकतं. याशिवाय फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीसाठी म्हणजे PMFD फूड प्रोसेसिंग साठी एक PMFDY नावाची योजना आहे फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीसाठी. तर त्याच्यामध्ये तुम्हाला 35% पर्यंत सबसिडी आहे, 35% सबसिडी. जर तुम्ही फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री टाकणार असाल तर 35% सबसिडी आहे. ओके. तर ही शिवाय त्याच्यामध्ये इव्हन जर क्लस्टरमध्ये जर तुम्ही एखादं युनिट करत असाल, जे फूड क्लस्टर उद्योगवर्धिनी मी एक करताय, तर असे फूड क्लस्टर जर तुम्ही मध्ये तुमचं असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये 35% म्हणजे अजून एक वेगळी सेंट्रल गव्हर्नमेंटची सबसिडी मिळते. ही लोनची सबसिडी वेगळी आणि त्या क्लस्टरची वेगळी सबसिडी, म्हणजे ती मिनिस्ट्रीची वेगळी सबसिडी, म्हणजे तुम्हाला अशी 70% सबसिडी मिळू शकते. लोन मध्ये 35% आणि शिवाय ते 35% तुम्हाला अजून वेगळे, तर अशी 70%ची सबसिडी. सो फ्रेंड्स, फूड प्रोसेसिंग साठी खूप आता त्यांनी काय केलं, 1 डिस्ट्रिक्ट 1 क्रॉप अशी योजना आणली, आणि त्या क्रॉप मध्ये तिथेच जर तुम्ही प्रोसेसिंग केलं, समजा आता नाशिकमध्ये टोमॅटो खूप जास्त आहे, तर टोमॅटो प्रोसेसिंग युनिट सगळे नाशिकमध्ये जास्तीत जास्त ते प्रमोट करण्यासाठी मदत करतायत. असे अनेक गव्हर्नमेंटच्या खूप चांगल्या चांगल्या योजना आहेत, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या आहे. शिवाय याच्यामध्ये ना मित्रांनो, म्हणजे फूड प्रोसेसिंग साठी तर अजूनही काही योजना आहेत, म्हणजे तुमचं सबसिडीचं प्रमाण हे अगदी. याशिवाय तुम्हाला स्टेट गव्हर्नमेंट कडून जी सबसिडी मिळते ती अजून वेगळीच आहे. त्या सबसिडी बद्दल मी सांगेनच तुम्हाला. म्हणजे तुम्ही अगदी 100% पर्यंत 80-90% पर्यंत सुद्धा सबसिडी मिळतात. मला सांगायचं काय की एवढ्या जर सबसिडी तुम्हाला अवेलेबल आहे तर आपण जरूर त्याचा फायदा घ्यायला पाहिजे. एवढी चांगली लोन योजना तुमच्यासाठी आहे. आता हे झाले लोनच्या काही योजना. शिवाय आत्मनिर्भरच्या अंतर्गत अगदी जे स्ट्रीट वेंडर्स आहे, म्हणजे रस्त्यावर ते फळभाजी विकतात, त्यांना सुद्धा 10,000 पासून अगदी 50,000 पर्यंत कर्ज अवेलेबल आहे. ॲट अ व्हेरी 7% इंटरेस्ट रेटने ते कर्ज अवेलेबल आहे. तर ह्या काही योजना आहेत. शिवाय स्टार्टअप नावाची योजना आहे. ही स्टार्टअप म्हणजे ज्यांच्याकडे काही इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट्स असतील त्यांच्यासाठी स्टार्टअप नावाची योजना आहे. इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट्स. तर तुम्हाला अगदी तो प्रॉडक्ट डेव्हलपसाठी इन्क्युबेटर मध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन लागेल. तिथे झालं तुमचं स्टार्टअपचं रजिस्ट्रेशन झालं की मग तुम्हाला तो प्रॉडक्ट डेव्हलप करण्यासाठी, त्याचं प्रोटोटाइप डेव्हलप करण्यासाठी तुम्हाला सगळ्या प्रकारची मदत केली जाईल. शिवाय तुम्हाला ड्युरिंग दॅट 6 मंथ्स पिरियड, म्हणजे 6 महिने तुम्ही ते प्रॉडक्ट डेव्हलप करावं अशी अपेक्षा असते. त्या पिरियडमध्ये तुम्हाला सीड फंडिंग सुद्धा दिलं जातं. साधारणपणे 25,000 ते 30,000 रुपये महिना तुम्हाला दिला जातो. कारण की अदरवाईज तुम्ही जॉब केला असता तर तेवढे पैसे मिळाले असते. तर तो प्रॉडक्ट एकदा डेव्हलप झालं तर मग त्याचं पेटंट घेण्यासाठी 80% सबसिडी. पेटंट घ्यायचं असेल, तुमचं इनोव्हेटिव्ह असेल तर नॅचरली पेटंट घेणं आवश्यक आहे. म्हणजे पेटंट घेतले की मग तुम्हाला अजून त्याचे बेनिफिट मिळतात. मग तुमच्याकडे इन्व्हेस्टर जास्त अट्रॅक्ट होतात. कारण की जर ते पेटंट असे म्हणजे तुमच्यासारखं कोणाकडेच नाही, राईट. सो पेटंटमध्ये 80% सबसिडी. तर मित्रांनो, ह्या काही स्टार्टअप योजनामध्ये स्टार्टअप आता तुमचं पेटंट तयार झालं, मग अनेक आज इन्व्हेस्टर्स आहेत किंवा ज्याला आपण व्हेंचर कॅपिटलिस्ट म्हणतो, एंजल इन्व्हेस्टर्स म्हणतो, ते तुमच्या प्रोजेक्टमध्ये फंड टाकायला तयार असतात. आणि नॅचरली ते 100% फंडिंग असतं. पण ऑफकोर्स तुम्हाला त्याच्यासाठी चांगलं पिचिंग करावं लागेल. आपली आयडियाज लोकांना व्यवस्थितपणे सांगता आली पाहिजे तुम्हाला. आणि ती जर दिली तर तुम्हाला 100% फायनान्स केला जाईल. आणि त्याच्यामध्ये असं आहे की जे इन्व्हेस्टर्स आहे म्हणजे नॅचरली त्या प्रोजेक्टला 3 वर्ष, कोणतेही 3 वर्ष हे तुम्हाला नो इन्कम टॅक्स. कोणतेही 3 वर्ष म्हणजे आता पहिले 3 वर्षात कदाचित प्रॉफिट नाही मिळणार. पण 4थ्या, 5व्या, 6व्या वर्षी तुम्हाला प्रॉफिट मिळाला. तो समजा अगदी 2 कोटी, 5 कोटी जरी झाला, त्याच्यावर 2 कोटी, 5 कोटी झाला तर अगदी त्याला 1.5 कोटीपर्यंत टॅक्स लागेल. पण असा टॅक्स याच्यामध्ये लागत नाही. नो इन्कम टॅक्स म्हणजे शेतीनंतर हीच अशी योजना आहे की ज्याच्यामध्ये सबसिडी आहे. म्हणजे नो इन्कम टॅक्स म्हणजे इन्कम टॅक्स लागतच नाही. दुसरं आहे याच्यामध्ये की नो प्रॉपर्टी गेन टॅक्स ऑल्सो. म्हणजे आता असं आहे की हे स्टार्टअप योजनेसाठीच आहे. तर नो प्रॉपर्टी गेन टॅक्स म्हणजे काय की तुम्ही आज 2021 मध्ये एक प्रॉपर्टी घेतली, समजा 1 कोटीची प्रॉपर्टी घेतली आणि 2024ला तीच प्रॉपर्टी तुम्ही 2 कोटीला विकली. तर नॅचरली यू हॅव गॉट अ प्रॉपर्टी गेन ऑफ 1 करोड. ठीक आहे. 1 कोटी तुम्हाला प्रॉपर्टी गेन झाला. नॉर्मल केसमध्ये तुम्हाला 20 लाख रुपये टॅक्स लागला असता.
परंतु स्टार्टअप असेल तर तुम्हाला नो प्रॉपर्टी गेन टॅक्स. शिवाय याच्यामध्ये काही विशिष्ट परिस्थिती तुम्हाला एक्झिट सुद्धा करता येईल विदाऊट लायबिलिटी. तुम्हाला कोणत्या व्हेंचर कॅपिटलिस्टने तुमच्या प्रोजेक्टमध्ये पैसे टाकलेले आहेत, समहाऊ द प्रोजेक्ट कुड नॉट वर्क, जे तुम्ही प्रोजेक्ट केलं होतं त्या एक्सपेक्टने ते वर्कआउट नाही झालं, तर तुम्ही त्याच्यातून एक्झिट सुद्धा घेऊ शकता विदाऊट लायबिलिटी. तर असे खूप चांगल्या चांगल्या स्कीम्स आहेत मित्रांनो. सो फार एज फायनान्स इज कन्सर्न, लॉंग टर्म फायनान्स, शॉर्ट टर्म फायनान्स साठी सुद्धा तुम्हाला काही योजना आहेत. शॉर्ट टर्म फायनान्स आपल्याला उद्योग चालवण्यासाठी लागतो, नाही का. उद्योग चालवायचं म्हणजे कच्चा माल घ्यावा लागेल, त्याच्यावर प्रोसेस करावा लागेल, मग तो पक्का माल तयार होईल, पक्का माल मार्केटमध्ये जाईल, मार्केटमध्ये गेल्यानंतर जेव्हा पैसे येतील त्याच्यामध्ये काही कालावधी लागतो ना. तो कालावधी कदाचित 1 महिन्याचा असेल, 2 महिन्याचा असेल, 3 महिन्याचा असेल. तर या कालावधीमध्ये तुम्हाला पैसे लागतील. यू रिक्वायर मनी. पण मग पैसे आणणार कुठून? मग अशा वेळेला तुम्हाला शॉर्ट टर्म फायनान्स मिळू शकतो. बँकेमधून कॅश क्रेडिट योजना असते, हायपोथिकेशन असतं, नजरगहाण, त्याच्यानंतर असतं ओव्हरड्राफ्ट नावाची स्कीम असते, बिल डिस्काउंटिंग नावाची स्कीम असते, किंवा तुम्हाला आता अलीकडे जे निघालंय म्हणजे ज्यांच्याकडे जे जीएसटी रेग्युलर भरत असाल तर तुम्हाला 5 कोटी पर्यंतचं 159 मिनिट्स स्कीम आहे. 59 म्हणजे 59 मिनिटं तुम्हाला अप्रूव्हल मिळून जाईल, अशी स्कीम आहे. तर अशा काही योजना आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला 5 कोटी पर्यंत सुद्धा वर्किंग कॅपिटल. आजच्या काळात मित्रांनो वर्किंग कॅपिटल प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल सो फार एज उद्योगामध्ये सस्टेन राहणार असेल. काय उद्योग सुरू करणं खूप तसं काही खूप मोठं पुरुषार्थ लागत नाही. पण खरा पुरुषार्थ आता लागतो तो म्हणजे उद्योग चालवण्यासाठी. आणि उद्योग चालवण्यासाठी आपण प्रोजेक्शन आपल्याकडे काहीच असं माहिती नसते आणि आपण काय करून टाकतो आणि नंतर मग उद्योग बंद करण्याची वेळ येते कारण की पैसे नसतात. मग हे पैशासाठी तुम्हाला अनेक चांगल्या चांगल्या स्कीम्स आहेत ज्या मी आता सांगितल्या. सीसी पासून, हायपोथिकेशन पासून, ओव्हरड्राफ्ट पासून. तर ह्या सगळ्या योजनेमध्ये तुम्हाला चालू उद्योगासाठी हे पैसे मिळू शकतात. डेफिनेटली इट्स अ व्हेरी गुड स्कीम्स. दीज स्कीम्स आर व्हेरी गुड स्कीम. याशिवाय पॅकेज किंवा इन्सेंटिव्ह नावाची एक महाराष्ट्र शासनाची योजना आहे. तर पॅकेज किंवा इन्सेंटिव्ह म्हणजे एकत्रित प्रोत्साहन योजना. कोणताही उद्योग जर असेल तुमचा, उत्पादन उद्योग असेल तर तुम्हाला तुमच्या प्रोजेक्टच्या 40, 50, 60, 70% सबसिडी असते. 40, 50, 60 किंवा 70%. 40% बी झोनसाठी शासनाने काय केले, प्रत्येक तालुक्यावाईज झोन्स केलेले. काही तालुक्यांना बी झोन जो अविकसित असेल, जास्त जास्त विकसित असेल त्याला बी झोन. एकदम जास्त विकसित आहे तर त्याला कोणती सबसिडी नाही. म्हणजे मुंबई पुण्याला नो सबसिडीज. पण थोडस नाशिक सारखं शहर असेल तर त्याला बी झोन आहे, मग त्याच्यात 40% सबसिडी. आणि जर थोडस ग्रामीण भाग थोडस अविकसित असेल तर सी, त्याच्यावर थोडस विकसित कमी असेल, अविकसित असेल तर त्याला डी, आणि एकदमच अविकसित असेल त्याला डी प्लस. आणि शिवाय नो इंडस्ट्री डिस्ट्रिक्ट असेल तर त्याला अगदी 80%, 100% पर्यंत सुद्धा सबसिडीज आहे. सो फ्रेंड्स, म्हणजे नक्सलाइट्स प्रभावित काही इंडस्ट्री काही हे असतात तर त्याला अशी सबसिडी. शिवाय त्याच्यामध्ये ना महिलांना ऍडिशनल 15% सबसिडी. तर एवढे, आणि ही जी सबसिडी आहे ही तुमची जीएसटी रिफंडच्या स्वरूपात असते. म्हणजे जे जीएसटी आपण भरत असतो, आता जीएसटी आपण ग्राहकाकडून गोळा करून आपण सरकारला भरतो. सरकार ते जीएसटी तुम्हाला रिफंड देईल. किती? टू द ट्यून ऑफ 70% प्रोजेक्ट, 70% ऑफ युअर प्रोजेक्ट. 70%, नाही का. आता 1 कोटी असेल तर 70 लाख रुपये तुम्हाला जीएसटी परत मिळू शकते. तर अशा ह्या पॅकेज किंवा इन्सेंटिव्ह आहेत. याशिवाय शासनाने काही काही विशिष्ट इंडस्ट्री प्रमोट करण्यासाठी, जसं मी फूड प्रोसेसिंगचं सांगितलं आपल्याला. फूड प्रोसेसिंगसाठी तुम्हाला 35% सबसिडी आहे. सोलार इंडस्ट्रीसाठी 30% सबसिडी आहे. किंवा तुम्ही क्लीन इंडियाच्या अंतर्गत म्हणजे काही वेस्ट प्रोसेसिंग, सॉलिड वेस्टवर काही प्रक्रिया केली तर त्याच्यामध्ये सबसिडी आहे. तर अनेक अशा काही योजना आहे. मेक इन इंडिया असेल तुमचं, म्हणजे तुम्ही जर इम्पोर्ट सबस्टिट्यूट काही अटेम्प्ट करत असाल आणि म्हणजे याच्या जी गोष्ट आज इम्पोर्ट होते ती गोष्ट तुम्ही जर देत असाल तर त्याला सरकार तुम्हाला अगदी जागा मोफत देण्यापासून आणि तुम्हाला तुमचं मार्केटिंगसाठी सगळं सपोर्ट गव्हर्नमेंट करते. तर ही जी योजना आहे म्हणजे ज्याला मेक इन इंडिया म्हणतात,
आता तुम्हाला उदाहरण द्यायचं असेल तर महाराष्ट्रामध्ये एक अमोल यादव नावाचे आपले एक उद्योजक आहे, ज्यांनी विमान म्हणजे एअरक्राफ्ट मॅन्युफॅक्चरिंगला सुरुवात केली आणि 18 आसनी 19 आसनी विमान केलं. त्याच्यामध्ये त्यांना 167 एकर जागा शासनाने मोफत दिली. शिवाय त्यांनी जे विमानं ते करणार आहे, ते विमानं 35,000 कोटीचा कॉन्ट्रॅक्ट गव्हर्नमेंटने त्यांना दिला आहे. 35,000 करोड. सो फ्रेंड्स, अशा काही योजना आहेत की ज्याचा तुम्ही लाभ जरूर घ्यायला पाहिजे. आता हे झालं लोन पार्ट, सबसिडी पार्ट. याशिवाय मग तुम्हाला मार्केटिंगचं फंक्शन असतं. मार्केटिंगसाठी सुद्धा ज्या गव्हर्नमेंट डिपार्टमेंट आहे, ते गव्हर्नमेंट डिपार्टमेंटला जर तुम्ही माल सप्लाय करत असाल, तर त्याच्यामध्ये तुम्हाला 15% प्राइस प्रेफरन्स असतो. म्हणजे काय? समजा एखाद्या पेनचं टेंडर आहे आणि एखाद्या मोठ्या कंपनीने टेंडर भरलंय. मोठ्या कंपनीने टेंडर भरलंय, त्यांनी समजा कोट केलं ₹100 आणि तुम्ही कोट केलं ₹114. हे टेंडर तुम्हाला मिळेल. कारण की तुम्हाला 15% ने तुमची प्राइस ही कमी पकडली जाते. तर अशा काही सबसिडीज आहेत मार्केटिंगसाठी. शिवाय तुम्हाला स्टॉल जे काही ITPO मान्यताप्राप्त एक्झिबिशन्स असतात, त्याच्यामध्ये तुम्हाला स्टॉल्स घेण्यासाठी म्हणजे तुम्हाला 75% स्टॉल रेंटमध्ये सवलती असते, नाही का? परदेशात जर तुम्ही मान्यताप्राप्त एक्झिबिशन्समध्ये पार्टिसिपेट करत असाल, तर त्या परदेशाच्या प्रदर्शनामध्ये तुम्हाला यू कॅन गेट 50% त्याच्यामध्ये स्टॉल रेंटमध्ये आणि शिवाय 2 व्यक्तीचं जाण्या-येण्याचं तुम्हाला भाडं सुद्धा दिलं जातं. तर अशा काही योजना आहेत ह्या मार्केटिंग वाढवण्यासाठी. याशिवाय शासनाचं एक जेम पोर्टल नावाचं पोर्टल आहे. जेम पोर्टल. या जेम पोर्टलवर तुम्ही रजिस्टर केला, तर तुम्हाला अनेक काही गोष्टी त्याच्यातून मिळायला लागतील. तुम्ही सगळे ऑनलाईन सबमिशन्स तुम्ही टेंडरचे करू शकता. तुम्हाला टेंडरच्या नोटिफिकेशन्स येतील. ते खूप छान आहे जेम पोर्टलचं रजिस्ट्रेशन. हे सगळं अर्थात मित्रांनो आता अर्ध्या पाऊण तासात तुम्हाला हे सगळं सांगणं शक्य होत नाही. पण तरी या सबसिडी हे आपण याच्यासाठी तो 6 दिवसाचा कार्यक्रम घेतोय, की ज्याच्यात तुम्हाला हे सगळं माहिती होईल. एनिवेज मला सांगायचं काय, की हे जेम पोर्टलवर सुद्धा रजिस्टर तुम्ही करू शकता. आता हे झालं मार्केटिंगसाठी सपोर्ट. एक्सपोर्टसाठी अनेक प्रकारचे इन्सेंटिव्हज आहेत. जवळपास 14 प्रकारचे वेगवेगळे इन्सेंटिव्हज आहेत. ड्युटी ड्रॉबॅक नावाचा इन्सेंटिव्ह आहे. MEIS नावाचा असं म्हणजे जेवढं एक्सपोर्ट करतो तेवढं इम्पोर्ट तुम्ही करू शकता. तर असे काही सबसिडीज आहेत. म्हणजे शिवाय फ्रेट सबसिडी आहे, बॉक्स सबसिडी आहे. तर त्या सगळ्या सबसिडी त्याची माहिती आपण घेणार आहोत या प्रोग्राममध्ये डिटेलमध्ये. एक्सपोर्टसाठी टेक्नॉलॉजी साठी गव्हर्नमेंटच्या अनेक यंत्रणा आहेत. तुम्हाला टेक्नॉलॉजी पोहोचण्यासाठी भारत सरकारकडे they have got more than 150 plus research and development organizations. 150 plus. Their work is to त्यांचं काम काय आहे? To develop technologies in the respective field and to transfer the technology to the small and medium scale industries. तर याच्यासाठी CSIR, NRDC नावाच्या 2 यंत्रणा आहेत. CSIR म्हणजे काउन्सिल फॉर सायंटिफिक इंडस्ट्रियल रिसर्च आणि NRDC म्हणजे नॅशनल रिसर्च डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. याच्या माध्यमातून तुम्हाला वेगवेगळ्या स्किल तुम्ही समजा फूड प्रोसेसिंग मध्ये टेक्नॉलॉजी पाहिजे, तुम्हाला मेकॅनिकल इंजिनिअरिंग मधल्या पाहिजे, केमिकल मधल्या पाहिजे, इलेक्ट्रॉनिक्स मधल्या पाहिजे, या स्वतंत्र यंत्रणा आहेत याच्यासाठी. CFTRI नावाची संस्था आहे, सेंट्रल फूड टेक्नॉलॉजिकल रिसर्च इन्स्टिट्यूट, जे तुम्हाला फूड प्रोसेसिंगच्या टेक्नॉलॉजी देऊ शकते, नाही का? तर देर आर सो मेनी स्कीम्स फ्रेंड्स, सो मेनी अशा यंत्रणा आज शासनाने केल्या. याशिवाय देशांतर्गत ह्या ज्या काही टेक्नॉलॉजीज आहेत, आता हे असं नाही की फक्त इन्स्टिट्यूशनल टेक्नॉलॉजी डेव्हलप करतात, पण तुमच्या आमच्यासारखी काही इंडिव्हिज्युअल्स आहेत त्यांनी टेक्नॉलॉजी डेव्हलप केलेली आहे, त्यांनी पेटंट केलेली आहे टेक्नॉलॉजी, ते सुद्धा वापरत नाही. तर अशा सुद्धा टेक्नॉलॉजीज तुम्हाला मिळण्यासाठी आपले लेट प्रेसिडेंट APJ अब्दुल कलाम यांनी एक संस्था स्थापन केली. त्या संस्थेचं नाव आहे NIF, नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन. त्याच्या माध्यमातून तुम्हाला अनेक टेक्नॉलॉजीची माहिती मिळू शकेल. त्याशिवाय तुम्ही म्हणलं मला परदेशातल्या टेक्नॉलॉजी हव्या आहेत, त्यासाठी सुद्धा यंत्रणा आहे. एशिया पॅसिफिक सेंटर फॉर टेक्नॉलॉजी ट्रान्सफर, APCTT. तर ह्यांच्या मार्फत सुद्धा तुम्हाला विशेषतः एशिया पॅसिफिक म्हणजे जपान, कोरिया, तैवान अशा अनेक, चायना, इथे अनेक टेक्नॉलॉजीज आहेत. तर त्या सगळ्या टेक्नॉलॉजी तुम्हाला अगदी मित्रांनो 5-10 लाखाचे सुद्धा प्रोजेक्ट असतात. असं काही नाही की त्या टेक्नॉलॉजी परदेशातल्या टेक्नॉलॉजी म्हणजे काही 10 कोटी 20 कोटीच्या असतात असं काही नाही. 5-10 लाखाच्या सुद्धा टेक्नॉलॉजी तुम्हाला मिळू शकतात. त्याची सुद्धा माहिती आहे APCTT मधून मिळू शकेल.
त्याशिवाय टेक्नॉलॉजी ब्युरो नावाची एक संस्था शासनाने केली आहे. त्याच्या माध्यमातून तुम्हाला अनेक टेक्नॉलॉजीची माहिती मिळू शकेल. भारत सरकारच्या अनेक गव्हर्नमेंटच्या यंत्रणा आहेत. तशी मिनिस्ट्री ऑफ म्हणजे MSME नावाची गव्हर्नमेंटची यंत्रणा आहे. मीडियम अँड मिनिस्ट्री ऑफ स्मॉल अँड मीडियम स्केल एंटरप्राइजेस. तर त्यांच्या वेबसाईटवर तुम्हाला अनेक मोर दॅन 500 रिपोर्ट्स तुम्हाला मिळू शकतात. मिनिस्ट्री ऑफ फूड प्रोसेसिंगच्या वेबसाईटवर गेला तर तिथे तुम्हाला मोर दॅन 300+ माहिती मिळू शकते प्रोसेसिंग टेक्नॉलॉजीची. तर अशा अनेक यंत्रणा आहेत की ज्याच्या माध्यमातून तुम्हाला टेक्नॉलॉजी सुद्धा मिळू शकते. ओके, टेक्नॉलॉजी आहे. शिवाय तुम्हाला स्किल्ड मॅनपॉवर पाहिजे असेल तर आज NSDC त्याच्यासाठी एस्टॅब्लिश झालं आहे. ITI त्याच्यासाठी एस्टॅब्लिश झालं आहे की ज्यांच्या माध्यमातून स्किल्ड मॅनपॉवर तुम्हाला मिळू शकेल. तुमचे एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट करण्यासाठी सुद्धा काही यंत्रणा आहेत, नाही का. त्याच्यामध्ये मिनिस्ट्री ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी तर आम्हाला स्पॉन्सर करत असते. आता आम्ही जवळपास ट्रेन मोर दॅन 300 पीपल. 300 लोकांचा आता ह्या कोविड काळामध्ये म्हणजे मागच्या 3 महिन्यामध्ये आम्ही ट्रेनिंग दिलं, महिलांना ट्रेनिंग दिलं आणि ते फ्री ऑफ कॉस्ट गव्हर्नमेंटच्या माध्यमातून आपण दिलं. मला सांगायचं काय की अशा अनेक काही यंत्रणा आहेत की ज्याच्या माध्यमातून तुम्हाला तुमची उद्योजकता विकास सुद्धा होऊ शकेल, उद्योगाचा विकास होऊ शकेल. त्याला मार्केटिंगसाठी, एक्सपोर्टसाठी. एक्सपोर्टचं मी सांगितलं तुम्हाला अनेक यंत्रणा. एक्सपोर्टमध्ये अजून एक आहे की मोर दॅन 60+ 60च्या वर असे एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल्स आहे की ज्याच्या माध्यमातून तुम्हाला कोणत्या गोष्ट कुठे एक्सपोर्ट होते त्याची माहिती मिळू शकेल. कोण कोण यंत्रणा आहेत तिथे, कुठले कोण कोण इम्पोर्टर्स आहेत त्याची सुद्धा माहिती तुम्हाला मिळू शकेल. सो फ्रेंड्स, देर आर लॉट ऑफ सच ऑर्गनायझेशन्स वर्किंग. फक्त काय की माहितीचा अभाव हा आपल्याला आपल्या प्रगतीत मोठा अडथळा ठरू शकतो सध्याच्या काळात. कारण काय की आज सध्या नॉलेज इज द पॉवर. त्यामुळे त्या नॉलेजसाठी आपण इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे. गेटिंग नॉलेज हे नक्कीच खूप गरज आहे आणि त्या नॉलेजचा केव्हा तुम्हाला काय उपयोग होईल हे नेव्हर नो. सो फ्रेंड्स, दीज आर सम योजना, अशा काही योजना आहेत त्याचा तुम्ही जरूर लाभ घ्यावा. अर्थात त्याची सगळी माहिती तुम्हाला ह्या ट्रेनिंग मध्ये दिली जाणार आहे. 1 आठवड्याचं ट्रेनिंग आहे, त्याची माहिती आता तुम्हाला राम देईलच की हाऊ द ट्रेनिंग इज गोइंग टू गो. आणि तुम्हाला या संदर्भात काही प्रश्न असतील, यू आर मोस्ट वेलकम. तर पुढची काही मिनिटं आपण प्रश्नोत्तर सुद्धा घेऊया आणि आमचे काही आय थिंक सम पार्टिसिपंट्स आर ऑल्सो देअर. तर नाव ओव्हर टू यू राम, यू कॅन टेक केअर. येस, थँक्यू सर फॉर वंडरफुल गायडन्स. आणि ज्यांना क्वेश्चन्स आहे प्लीज तुमचे क्वेश्चन चॅट बॉक्स मध्ये टाका. आम्ही सगळे क्वेश्चन्स 1 बाय 1 तुमचे कव्हर करूयात. कुठलेही या आजच्या टॉपिक रिलेटेड म्हणजे गव्हर्नमेंट स्कीम्स, इन्सेंटिव्ह याच्याबद्दल तुम्हाला काही क्वेश्चन्स असेल लोन्स बद्दल तर प्लीज तुम्ही विचारू शकता चॅट बॉक्स मध्ये. सो पहिला क्वेश्चन आहे की याचे वेगवेगळे ऑफिसेस कुठे असतात, म्हणजे इन्सेंटिव्ह मिळवायचे ऑफिसेस कुठले कुठले असतात? इन्सेंटिव्ह कसे, आता कोणते इन्सेंटिव्ह आहेत त्याच्यावरती ऑफिस असतात. पण आता समजा पॅकेज स्कीम ऑफ इन्सेंटिव्ह आहेत म्हणजे महाराष्ट्र शासनाचं आहे, तर त्याचं ऑफिस जिल्हा उद्योग केंद्र असतं. प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हा उद्योग केंद्र असतं. भारतामध्ये 600 जिल्हे, 600च्या वरती 700 जिल्हे आता जवळपास. तर सगळ्या जिल्ह्यांमध्ये जिल्हा उद्योग केंद्र नावाची यंत्रणा असते. त्याच्या माध्यमातून हे सगळं चॅनलाइज होत असतं इन्सेंटिव्हचं. आणि शिवाय काय, आता समजा मार्केटिंगचं आहे तर त्यासाठी वेगळ्या यंत्रणा आहेत. NSIC नावाची यंत्रणा आहे, नॅशनल स्मॉल इंडस्ट्रीज कॉर्पोरेशन आहे. एक्सपोर्टसाठी DGFT आहे, डायरेक्टर जनरल ऑफ फॉरेन ट्रेड आहे. शिवाय वेगवेगळ्या एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल्स आहे, त्याच्या माध्यमातून हे सगळे ऍप्लिकेशन्स करावे लागतात. आता तुम्हाला तेच कोणत्या सबसिडीचं काय करायचं तर ते त्या यंत्रणा आहेत डेफिनेटली. येस, राईट. पुढचं आहे की सोलर इंडस्ट्रीमध्ये काय काय आहे स्कीम्स सुटेबल? त्याच्यामध्ये कसं आहे की आता तुम्हाला रूफटॉप इन्स्टॉलेशन वगैरे करायचं असेल तर तुम्हाला ऑफग्रिड, ऑनग्रिड असं काम करता येऊ शकतं. म्हणजे तुमची वीज आहे ती सरकार विकत घेईल. आणि शिवाय त्याच्यामध्ये आता ज्यांनी सोलार बसवतील म्हणजे तुम्ही रूफटॉप दिलं तर त्यांना 30% कॅपिटल इन्सेंटिव्ह आहे. म्हणजे शेवटी तुम्हाला जर सोलारचं, आता समजा तुम्ही रूफटॉप करून देणार असाल तर तुम्ही त्यांना सांगू शकाल की येस की तुम्हाला ही सबसिडी आहे. ती सबसिडी जर तुम्ही मिळवून दिली तर पीपल विल बी व्हेरी हॅपी, नाही का. आता 5 लाख बसवायचंय, 5 लाखाचं समजा त्याचं कॉस्ट आले, त्याच्यामध्ये जर त्यांना 25% 30% सबसिडी मिळत असेल ते विल बी व्हेरी हॅपी. आणि त्यांना परत त्यांचं
जी इलेक्ट्रिसिटी जी आहे ती जर त्यांना MSCB ला विकता आली तर मग इट्स अ व्हेरी गुड ऑप्शन. येस. राईट. ओके. ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट स्टुडंट साठी काय काय लोन स्कीम्स आहे? मित्रांनो असं ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएटला वेगळं असं काही नसतं, असं काही नाहीये. ऑफकोर्स दे विल बी प्रिफर्ड. जर तुम्ही फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये जात असाल तर नॅचरली ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट विल बी प्रिफर्ड, नाही का? पण असं नाही की बा ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएटला एक वेगळी स्कीम आहे, असं नाही. हा, तुम्ही फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री केली तर त्याच्यामध्ये 35% सबसिडी आहेच ना, ती मी आता सांगितली. आता केंद्र सरकारने खास योजना केली फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री वाढण्यासाठी. तर ती 1 डिस्ट्रिक्ट 1 क्रॉप त्याच्या अंतर्गत तुम्ही घेतलं तर 35% पण सबसिडी आहे. शिवाय मिनिस्टर ऑफ फूड प्रोसेसिंगचे क्लस्टर मध्ये तुम्ही केलं तर त्याच्यामध्ये ऍडिशनल 35% सबसिडी. तर त्याच्यामध्ये काय की असं गव्हर्नमेंटने फक्त काय केलंय, कॅटेगरायझेशन आहे ना, हे फक्त 2 बाबतीत केलंय. म्हणजे जे SC ST असाल, महिला असाल, तर त्यांना थोडेसे ऍडिशनल सबसिडीज आहेत. पण असं ऍग्रीकल्चर ग्रॅज्युएटला वेगळं आहे किंवा इंजिनिअरिंग ग्रॅज्युएटला वेगळं आहे, MBA ला वेगळं असं नाही. राईट. ओके. पुढचं आहे की स्मॉल साईज सुपर मार्केट करायचं असेल तर त्याला काही स्कीम किंवा सबसिडी आहे का? नाही, स्मॉल साईज सुपर मार्केट म्हणजे शेवटी ट्रेडिंग झालं. तर ट्रेडिंगसाठी तुम्हाला लोन मिळू शकेल 10 लाखापर्यंत. परंतु त्याच्यामध्ये सबसिडी नाहीये. नो सबसिडी कॉम्पोनंट इन दॅट. नो सबसिडी. ओके. हां, गोडाऊनसाठी काही आहे तुम्हाला काही सबसिडीज आहेत. गोडाऊन करायचं असेल तर. राईट. ओके. पुढचा क्वेश्चन आहे की फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये गव्हर्नमेंटच्या काय काय योजना आहेत? मी आता सांगितलंच की एक 35% त्यांना लोन मध्ये सबसिडी आहे. एक 25-30 लाखापर्यंतचं लोन तुम्हाला घ्यायचं, 35% सबसिडी आहे. आणि शिवाय मिनिस्टर ऑफ फूड प्रोसेसिंग करता तुम्ही जर क्लस्टर मध्ये जर उद्योग टाकला तर त्याच्यामध्ये अजून 35% सबसिडी. सो दिस इज व्हेरी गुड. शिवाय त्याच्यामध्ये नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्ड मार्फत सुद्धा काही सबसिडी आहे. त्याच्यामध्ये कसं आहे की समजा अगदी तुम्ही हे केलं, कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग केलं, तर कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करण्यासाठी सुद्धा तुम्हाला गव्हर्नमेंट सबसिडी देईल. अगदी काही तुम्ही झाडं लावली, झाडं लावण्यासाठी सुद्धा, खड्डे करण्यासाठी सुद्धा सबसिडी देतं NHB. म्हणजे तुम्ही जर आता कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग केलं, 7,000 5,000 शेतकरी तुम्ही जोडले आणि त्याच्यामध्ये अजून जर तुमच्याकडे जर हे असेल, काय त्याला आपण म्हणतो फार्मर प्रोड्युसर कंपनी, तर त्यांना अजून ऍडिशनल काही सबसिडीज आहेत. हे सगळ्या सबसिडीची माहिती आपण त्या कोर्समध्ये देणार आहोत. फुल सगळं फूड प्रोसेसिंगच्या ज्या काही सबसिडीज आहेत त्या सगळ्यांची इन डिटेल माहिती, कुठे ऍप्लिकेशन करायचं, कसं करायचं, सबसिडी कशा आहे, ते सगळं डिटेलमध्ये त्याच्यामध्ये. राईट. ओके. पुढचं आहे की कास्ट वाईज कशा योजना असतात, म्हणजे एक ओबीसी कास्ट मध्ये कोणी पार्टिसिपंट आहे तर त्यांना काही योजना असतात का? ओबीसी SC ST साठी तर जवळपास सगळ्या यंत्रणा, सगळ्या योजनेमध्ये एक रिझर्वेशन असतंच. म्हणजे त्यांना थोड्या सबसिडी जास्त असतात, 5%, 10%. म्हणजे त्यांना थोडंसं कसं असतं की दे विल, त्यांना स्वतःच मार्जिन कमी लागेल SC ST ना आणि महिलांना. ओके, तर डेफिनेटली त्याच्यामध्ये तुम्हाला सबसिडी आहे सो फार एज म्हणजे कास्ट वाईज केलं तर. ओबीसी जर असेल, आता ओबीसी साठी स्वतंत्र महामंडळ सुद्धा आहे. मराठासाठी सुद्धा स्वतंत्र महामंडळ आहे. अण्णासाहेब पाटील, आता तर सध्या बरंच चालू आहे, आपण पेपरमध्ये पाहतोय. दुर्दैवाने आपण फक्त त्या नोकरीच्या आरक्षणासाठी खूप आंदोलन करतोय. पण व्यवसायासाठी जे आहे ना, मग आता त्याच्यामध्ये अनेक काही यंत्रणा आहे. अण्णासाहेब पाटील एक खास मराठा लोकांना लोन देण्यासाठी एक यंत्रणा आहे. ओबीसी महामंडळ सुद्धा एक आहे. त्याच्यासाठी का आंदोलन होत नाही? म्हणजे मला काही आंदोलनाबद्दल किंवा आरक्षणाबद्दल माझं काही मत नाहीये. म्हणजे ते घ्यावं, मिळत असेल तर जरूर घ्यावं. पण माझं काय म्हणणं आहे, उद्योगासाठीची जी काही आरक्षण असेल ती पाहायला पाहिजे, नाही का? तर ओबीसी साठी एक महामंडळ आहे. पण ऑनेस्ट सांगतो, ऑफ द रेकॉर्ड, ही महामंडळ म्हणजे महामंडळ आहे. महामंडळ. त्यामुळे माझं काय म्हणणं आहे, तुम्ही जर बाकीच्या ज्या काही यंत्रणा त्याच्यातून घ्या. ओबीसी साठी सुद्धा थोडा प्रेफरन्स दिला जातो ना. त्यामुळे शेवटी इट इज अनदर बॅकवर्ड क्लास ओनली. सो फ्रेंड्स, आपण जरूर त्या अशा काही यंत्रणेचं जरूर हे घ्यावा. म्हणजे ओबीसी साठी सुद्धा आहेत, म्हणजे ऑन पेपर बऱ्याच काही गोष्टी आहेत. जरूर पाहू. ओबीसी महामंडळाचं माहिती आपण देणारच आहोत कार्यक्रमामध्ये. येस.
राईट, थँक्यू सर. आणि आता काही लोकांचे कोर्स बद्दल क्वेश्चन आहे, सो आय क्विकली कव्हर. कोर्स बद्दलचा हा जो आहे तो बेसिकली हा वर्कशॉप आहे 1 वीकचा. गव्हर्नमेंट स्कीम्स अँड सबसिडी बद्दल तुम्हाला याच्यामध्ये डिटेल गायडन्स देणार आहे. सो बेसिकली एक सेकंड सॉरी. सो 28 जून पासून चालू होत आहे, म्हणजे मंडे पासून. याचं ड्युरेशन आहे 1 वीक आणि याचं टायमिंग आहे रोज रात्री 8 ते 9:30 या दरम्यान लाईव्ह ऑनलाईन हा वर्कशॉप आहे. आणि फीज याची आम्ही फक्त 1200 रुपये ठेवलेली आहे, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळवावा. याचं सिलेबस तुम्हाला इकडे बघायला मिळेल. बेसिकली डिफरंट टाइप्स ऑफ बिझनेस रजिस्ट्रेशन फॉर्मॅलिटीज टू स्टार्ट. कुठकुठल्या टाइप्स ऑफ फर्म्स असतात, त्यांचे ऍडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज काय आहे, मग प्रोजेक्ट कॉस्ट, वर्किंग कॅपिटल कसे असतात, मग वर्किंग कॅपिटलच्या काय काय स्कीम्स आहे, मग कॅश क्रेडिट, हायपोथिकेशन, बिल डिस्काउंटिंग, 59 मिनिट्स कॅपिटल, आणि मग हाऊ टू प्रिपेअर व्हेरियस लोन स्कीम्स. म्हणजे मग कुठकुठल्या स्कीम्स असतात, मग टेक्निकल अप्रेझल कसं मिळवायचं, फायनान्शियल अप्रेझल कसं मिळवायचं, मॅनेजमेंट अप्रेझल, या सगळ्या गोष्टींवरती कव्हर होणार आहे. आणि मग लॉंग टर्म डेबिट ज्या योजना आहेत त्याच्यामध्ये कॅश क्रेडिट आहे, 59 मिनिट्स आहे, करन्सी स्कीम आहे, DIC लोन आहे, CGT MSC आहे, स्टार्टअप लोन आहे, मुद्रा आहे. हे सगळ्या गोष्टींवरती तुम्हाला याच्यामध्ये डिटेल गायडन्स देणार आहे. आणि पॅकेज स्कीम ऑफ इन्सेंटिव्ह करणं, किंवा मेक इन इंडिया, क्लीन इंडिया, ग्रीन इंडिया, या सगळ्या योजनांमधून तुम्हाला काय काय माहिती मिळू शकते, याच्यावरती हा डिटेल वर्कशॉप आहे 1 वीकचा. हे सगळे फॅकल्टीज आहे, म्हणजे चांडक सर आहे, त्याच्यानंतर राजन लोंढे सर जे एक्स झोनल ऑफिसर आहे बँक ऑफ महाराष्ट्राचे, आणि उल्हास बोरसे सर जे चार्टर्ड अकाउंटंट आहे, आणि या गव्हर्नमेंट स्कीम सबसिडी टॉपिक मध्ये खूप लोकांना मार्गदर्शन करतात, तर ते सुद्धा याच्यामध्ये गायडन्स करणार. सो आमचे बरेचसे सक्सेस स्टोरीज आहे उद्योगवर्धिनीच्या वेबसाईटवरती तुम्ही बघू शकतात, की आमच्या या वेगवेगळ्या सेक्टर्स मध्ये आज आमचे उद्योजक काम करतात. बट तरी तुम्ही वैभव कापडणे या आमचा जो पार्टिसिपंट आहे त्याची स्टोरी तुम्ही नक्की बघू शकतात. त्याचं 11व्या बँकांनी कर्ज नाकारलं होतं, वय 25, ऍट द एज ऑफ 25. बट आम्ही त्यांचा उद्योगवर्धिनीचा कोर्स केला आणि त्यांना तो लोन मिळवून दिला. तर त्यांनी पूर्ण स्टोरी त्यांच्या सक्सेस स्टोरीचे पूर्ण व्हिडिओ आहे, तो तुम्ही नक्की बघू शकतात आपल्या या युट्यूब चॅनलवरती, किंवा इकडे आपल्या वेबसाईटवरती. सो हा लाईव्ह ऑनलाईन इंटरॅक्टिव्ह कोर्स आहे, आणि 1200 रुपीज याची फीज आहे. ऑनलाईन तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकतात, आणि तुम्हाला प्रत्येक सेशनचं रेकॉर्डिंग पण मिळतं, तर आणि प्रेझेंटेशन वगैरे सगळे तुम्हाला कोर्स मटेरियल पण आम्ही याच्यामध्ये प्रोव्हाइड करतो. इथे ऑनलाईन रजिस्ट्रेशन तुम्ही फिलअप करू शकता. तसेच एक आपण आपले प्रिव्हियस पार्टिसिपंट ज्यांनी हा वर्कशॉप केला होता त्यांचा आपण क्विकली एकदा फीडबॅक बघू, की त्यांनी त्यांना याचा फायदा कसा झाला होता. एक सेकंड. माझं नाव, मी BBA स्टुडंट आहे, फर्स्ट इयर अशोका सेंटर फॉर बिझनेस अँड कम्प्युटर स्टडीजला. आणि मी गव्हर्नमेंट स्कीम्सचा केला होता कोर्स, आणि खूपच चांगली डिटेलमध्ये त्याच्यामध्ये माहिती सांगितली. एक्झॅक्टली कसं त्या ज्या गव्हर्नमेंट स्कीम्स आहेत, सबसिडीज आहेत, वेगवेगळ्या गव्हर्नमेंटचे ज्या लाईक पॉलिसीज आहेत, त्याला कसं ऍक्च्युअली इम्प्लिमेंट करायचं, हे लाईक विथ ऍक्शन प्लॅन हे खूप चांगल्या प्रकारे समजवलं होतं. आणि तेच जसं सरांनी सांगितलं की एकदम लाईक प्लॅन टू प्लॅन आणि इन डिटेल सगळं त्याच्यामध्ये एक्सप्लेन केलं जात आहे. आणि मी माझं ऍक्च्युली ADP नंतर जो माझं प्रोडक्ट लॉन्च केलं, त्याला नाव दिले चमको. आणि ते चमको बेसिकली असं प्रोडक्ट आहे की आपले जे पितळी आणि तांब्याचे जे घासाचे प्रोडक्ट आहेत आता करंट स्वच्छ होतात आणि पॉलिश. आणि हा बिझनेस माझ्या आईच्या नावाने रजिस्टर केलाय, कारण की जसं सरांनी सांगितलं की जशा लेडीजसाठी किंवा महिलांसाठी खूप याच्यामध्ये गव्हर्नमेंट स्कीम्सचा फायदा आहे, की म्हणजे लोन मध्ये त्याच्यामध्ये इंटरेस्ट मध्ये थोडंसं फायदा आहे. अजून जसं गव्हर्नमेंटला लेडीज एंटरप्रेन्योर जास्त फेवरेबल आहेत इन फ्युचर, तर तशा प्रकारे मी त्याला इम्प्लिमेंट केलं आणि माझा त्या प्रकारे बिझनेस प्लॅन तयार केला. आणि तेच की जसं जसं इन डिटेल जे हे होतं की GST रजिस्ट्रेशन कसं करायचं, अजून पॅन, टॅन, FSSI, अजून माझ्या प्रोडक्टसाठी जे FDA रजिस्ट्रेशन होतं त्याची माहिती एकदम डिटेलमध्ये मिळाली. अजून सिबिल स्कोअर झालं, अजून शॉप ऍक्ट लायसन्स आणि बिझनेस रजिस्ट्रेशन, आणि जे गव्हर्नमेंट रिलेटेड जे इकोसिस्टम रिलेटेड जे आहे
त्याची माहिती खूप चांगल्या प्रकारे मिळाली आणि मला डेफिनेटली याचा खूप जास्त उपयोग झाला, कारण की आयडिया नव्हती की काय करायचंय, कसं करायचंय. आणि जेव्हा ह्या 1 वीकचं माझं त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट स्कीमची माहिती मिळाली, तेव्हा एक क्लिअर आयडिया आली की ओके फाईन, असं असं आहे आणि एक्झॅक्टली त्याची माहिती कशी यूज करायची आहे आणि त्याच्यात कसं पुढे जायचंय. तर मी सगळ्यांना सजेस्ट करेल की येस, हा 1 वीकचा गव्हर्नमेंट स्कीमचा नक्की करावा. खूप युजफुल आहे आणि नक्कीच त्याच्यानं तुम्हाला फायदा होईल. येस, थँक्यू. ओके. सो आता आपण फर्दर क्वेश्चन्सला सुरुवात करूया. बरेचसे क्वेश्चन्स पेंडिंग आहे. सो 1 मिनिट. ओके. सो चांडक सर, पुढचा क्वेश्चन असा आहे. हा. सो गोडाऊन साठी कुठली लोन सबसिडी किंवा गव्हर्नमेंटला रेंटवर देऊ शकतो का, असा क्वेश्चन आहे. गव्हर्नमेंटला रेंटवर द्यायचं, ते गव्हर्नमेंटचं जर काही तिथे रिक्वायरमेंट असेल तर तुम्ही जरूर देऊ शकता. पण तुम्हाला गोडाऊन करण्यासाठी साधारणपणे काही सबसिडीज आहेत. गोडाऊन करण्यासाठी एक साधारणपणे 20-25% पर्यंत काही सबसिडीज आहेत. त्यांचे काही नॉर्म्स आहेत. त्या नॉर्म्स प्रमाणे ते गोडाऊन स्टोरेज, विशेषतः जर फूड प्रोसेस फूड प्रोडक्ट असेल किंवा ऍग्रिकल्चर गोडाऊन असेल तर त्यांना एक वेगळा सबसिडी, शेतमालासाठी काही सबसिडीज आहेत. शेत प्रोसेस केलेला माल साठवण्यासाठी सुद्धा काही सबसिडीज आहे. त्यांना तुम्हाला प्री कुलिंग युनिट करणार असाल तर ते, म्हणजे आता शेवटी प्री कुलिंग सुद्धा बऱ्याच वेळेला साठवण्यासाठी केलं जातं. कोल्ड स्टोरेजेस असतील तर त्यासाठी सुद्धा काही अराउंड 25-30% पर्यंत सबसिडीज आहेत. आणि शिवाय पक्का माल सुद्धा साठवण्यासाठी तुम्हाला 25% पर्यंत काही सबसिडीज आहेत. पण विशेषतः त्याच्यामध्ये शेतमाल वगैरे याच्यासाठी ते जास्त आहे. म्हणजे शेतमालाचं जर स्टोरेज करायचं असेल तर, म्हणजे अगदी गहू असेल किंवा इतर धान्य असेल तर त्यासाठी सबसिडीज आहेत. येस. पुढचं आहे की 10 लाखापर्यंत वर्किंग कॅपिटल मिळू शकतं का, आणि साधारण काय रेट ऑफ इंटरेस्ट मिळू शकेल महिन्यात? 100% मिळू शकतं. काय मिळू शकत? 10 लाख काही खूप मोठी अमाऊंट नाही. माझ्या अनेक पार्टिसिपंटना अगदी 10 कोटीपर्यंत सुद्धा मिळालेलं वर्किंग कॅपिटल. वर्किंग कॅपिटलला काय अशी लिमिट नाही. ऑफकोर्स सुरुवातीला मिळताना थोडासा त्रास होऊ शकतो. तुमचं जर कसं युनिट एस्टॅब्लिश झालेलं नसेल तर तुम्हाला, म्हणजे एस्टॅब्लिश झालं आणि जस्ट सुरू केलं तर लगेच नाही मिळत तुम्हाला. साधारणपणे 5-6 महिन्याचा तुमचा परफॉर्मन्स बघून तुम्हाला वर्किंग कॅपिटलचं देऊ शकतात ते. एक म्हणजे सुरुवातीला एकदम 10 लाखाचं मिळू शकेल, नाही असं नाही. जर तुमचा त्याच्यामध्ये एक नक्की आहे, जर तुम्हाला जर 10 लाखाचं घ्यायचं असेल तर तुम्ही समजा लॉंग टर्म लोन घेतलं, एक 40 लाखाचं लॉंग टर्म लोन घेतलं, 50 लाखाचं लॉंग टर्म लोन घेतलं, तर तुम्हाला त्याच्यावर ओव्हरड्राफ्ट म्हणून एक 10 लाखाचं, म्हणजे आता जी प्रॉपर्टी, समजा मी 1 कोटीची प्रॉपर्टी ठेवली आणि 1 कोटीची प्रॉपर्टी, 1 कोटीची माझी प्रॉपर्टी ऑलरेडी मॉर्गेज आहे ऑन लॉंग टर्म लोन, 50 लाखाची प्रॉपर्टी आहे आणि माझ्याकडे 50 लाख अजून शिल्लक आहे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला अजून 10 लाख 20 लाख हे तुम्हाला ऍडिशनल लोन मिळू शकेल ओव्हरड्राफ्टच्या नावाने. तर त्याच्यामध्ये काही ओव्हरड्राफ्ट इज व्हेरी गुड स्कीम. सोपर आहे, म्हणजे तुम्हाला असं 10 लाख, शिवाय त्याच्यामध्ये पर्पज सुद्धा विचारलं जात नाही की तुम्ही कशासाठी घेताय, काय घेताय, तर ते मिळू शकतं. सीसी लिमिट सुद्धा सँक्शन होऊ शकते, कॅश क्रेडिटची लिमिट. पण ऑफकोर्स तुम्हाला एक 6 महिन्याचे, वर्षभराचे तुमचे जरा तुमची वाटचाल करायला पाहिजे. तुम्हाला सगळं ते व्यवस्थितपणे सगळं सांगता आलं पाहिजे, तर होऊ शकतं नक्की. राईट. ओके. पुढचं आहे की स्कीम बेनिफिट साठी काही एज लिमिट असते का? स्कीम बेनिफिट हे पहा कसं आहे, जर लोन स्कीम असेल ना तर त्याला एज लिमिट आहे साधारण 18 to 45. काही आता बीच बाउंड्री मध्ये 18 to 50 सुद्धा आहे. कसं असतं की तुम्ही एक विशिष्ट एज मध्ये, पण मात्र पॅकेज किंवा इन्सेंटिव्ह जर असेल, पॅकेज किंवा इन्सेंटिव्ह आहे ना, ही युनिटला आहे, इट इज नॉट टू द पर्सन. लोन स्कीम ज्या आहे टू द पर्सन आहे, वेअर आणि लोनच्या सबसिडी वेगळ्या आहेत, त्या तुम्हाला ऍडिशनल आहेत. आणि ज्या पॅकेज युनिटला ज्या सबसिडी असतात, युनिटमध्ये तुम्ही युनिट कोणत्या झोन मध्ये टाकलं हे बघितलं जाते. तुमच्याकडे तुमचं वय किती आहे, 70 आहे का 80 हे सुद्धा नाही बघितलं जातं. ते युनिटमुळे तिथे काही एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज तयार होणार आहे, तिथे काय अनेक काही त्या गावाचा विकास होणार आहे. त्यामुळे सरकारने तुम्हाला दिलेलं एक कॉम्पेन्सेशन आहे. कारण कसं असतं की तुम्ही त्या गावाच्या विकासाला सुद्धा हातभार लावता ना, राईट. आणि शिवाय तुम्ही काही आता अविकसित भागामध्ये जास्त इन्सेंटिव्ह असतात. तर का बरं? कारण की तुम्ही काही खर्च तुमचे जास्त तिथे होत असतात. शहरात तुम्हाला सगळ्या सोयी सुविधा असतात, ग्रामीण भागात या सगळ्या सोयी सुविधा आपल्याला सुद्धा तयार कराव्या लागतात.
मग त्यावेळेला जो काही ऍडिशनल खर्च होतो त्याचं कॉम्पेन्सेशन म्हणून या सबसिडीज असतात. सबसिडी नीट अर्थ समजून घ्या. सबसिडीसाठी उद्योग नका करू, उद्योगासाठी सबसिडी घ्या. येस. राईट. ओके. काही क्वेश्चन्स आहे कोर्स बद्दल, सॉरी क्विकली शेअर. बरेचसे लोकांचे वेगवेगळे इंडस्ट्री रिलेटेड क्वेश्चन्स आहे. सोलार मध्ये काय, एक्सपोर्ट मध्ये काय. सो आमचे त्याच्या रिलेटेड डिटेल वर्कशॉप पण असतात, कोर्सेस असतात. तर सोलारचा तुम्ही उद्योगवर्गीच्या वेबसाईटवर गेलात तर इकडे होम पेज वरती तुम्हाला सोलार आणि एक्सपोर्ट अशा याच्यावरती पण तुम्हाला कोर्सेस दिसेल, जे तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकतात. आणि त्याचे पण आमच्या बॅचेस, नवीन बॅचेस अपकमिंग वीक मध्ये येणार आहे. सो ज्यांना एक्सपोर्ट मध्ये उतरायचं आहे किंवा सोलार फील्ड मध्ये उतरायचं आहे, पॅनल मॅन्युफॅक्चरिंग असेल किंवा पॅनल इन्स्टॉलेशन असेल, तर तुम्ही या सोलारचा कोर्स पण आमचा ऑनलाईन करू शकतात. किंवा फूड मध्ये पण बरेचसे लोकांचे क्वेश्चन्स आहे की फूड मध्ये काय काय आहे संधी. तर फूड मध्ये पण आमचे बरेचसे कोर्स आहे. फ्रूट अँड व्हेजिटेबल प्रोसेसिंग आहे, डिहायड्रेशन आहे, किंवा डेअरी बेकरी पण आहे, तर किंवा फूड पॅकेजिंग आहे. सो हे कोर्सेस मध्ये तुम्हाला आम्ही डिटेल्ड त्या सेक्टर रिलेटेड आम्ही तुम्हाला डिटेल गायडन्स करतो. मग त्याच्यावर रेसिपीज, प्रोसेसेस वगैरे, बट त्याच्यातल्या गव्हर्नमेंट स्कीम्स वगैरे काय काय ते पण गाईड करतो. तर ज्यांना स्पेसिफिक या सेक्टर्स मध्ये जायचं आहे तर तुम्ही त्याचे डिटेल कोर्सेस पण करू शकतात, अटेंड करू शकतात. आणि आमच्या उद्योगवर्तीच्या वेबसाईटवरती तुम्ही आमचे बरेचसे वेगवेगळ्या सेक्टर मधले सक्सेस स्टोरीज आहे, तर त्या सुद्धा तुम्ही बघू शकतात. आमचे वेगवेगळ्या सेक्टरमध्ये आज उद्योजक, मग फूड प्रोसेसिंग, रिअल इस्टेट, इलेक्ट्रिकल, इम्पोर्ट एक्सपोर्ट, सगळ्या सेक्टर्स मध्ये आज आमचे उद्योजक काम करतात आणि मोठ्या प्रमाणावरती त्यांचे बिझनेसेस आहेत. तर तुम्ही सगळ्यांच्या सक्सेस स्टोरीज वगैरे इकडे बघू शकतात. आम्ही सगळ्यांचे डिटेल इंटरव्ह्यूज वगैरे पण कंडक्ट केलेले आहे, तर तुम्ही ते बघू शकता. आणि युट्यूब चॅनल तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. तर इकडे आम्ही बऱ्याचशा ट्रेंडिंग टॉपिक्स वरती वेबिनार घेत असतो सतत. सो तुम्हाला वेगवेगळ्या टॉपिक्स वरती वेबिनार पण बघायला मिळेल. आणि आमचे जे उद्योजक आहे 60,000 पेक्षा जास्त, त्यांच्या सक्सेस स्टोरीज पण बघायला मिळेल. आणि बरेचसे टॉपिक्स वरती वेगवेगळ्या उद्योजकांना आम्ही बोलवत असतो, मोठमोठ्या उद्योजकांना, तर त्यांच्या तुम्हाला सक्सेस स्टोरीज बघायला मिळेल. ओके. सो आता फर्दर क्वेश्चन्स आहे. संग्राम जॉईन झालेले. हो, येस येस. ओके. सो संग्राम सरांनी जस्ट रिसेंटली आपला वर्कशॉप केला होता. तर मी त्यांना रिक्वेस्ट करतो, थँक्यू फॉर जॉईनिंग. आणि संग्राम सर, तुमचा जो फीडबॅक आहे आणि तुम्ही जो बिझनेस करतात त्याच्या पण तुम्ही आयडियाज वगैरे शेअर करू शकता त्या प्लॅटफॉर्मवर. ओव्हर टू यू सर. संग्राम, तुमचं हो. स्वागत आहे. संग्राम, हो. तुम्ही येता येता राहिले मला भेटायला. हो, आज आलो मी नेमकी ऑफिसला, पण आज मी नांदगावला नांदगावलाच गेलेले. हो हो, मी मला नांदगावला. सांगितलं नांदगावला. हो हो, उद्या मी नक्की येईल भेटायला. हो हो, नक्कीच. थँक्यू सर मला बोलवल्याबद्दल. इथून मी हा कोर्स जॉईन केल्यानंतर मला खूपच बिझनेस साठी उपयोग झालेला. मला रिसायकलिंग, प्लास्टिक रिसायकलिंग मध्ये इंटरेस्ट आहे आणि त्याच्यामुळे मी सरांची मदत घेतोय आता. आणि आता शासनाच्या, महाराष्ट्र शासनाच्या काय स्कीम आहे ते मला चांगल्या रीतीने कळालं. केंद्र शासनाच्या काय स्कीम आहे ते चांगलं कळालं. नंतर ईडीपी मी केला, तर त्याच्यानंतर मी माझी विचार करायची हे बदलून गेली, तर मी बिझनेस साठी कसा विचार करायला पाहिजे हे मी सरांकडून शिकलो खूप. नंतर आता पुढे सरांची मदत घेऊन मी लवकरच सुरू करणार आहे. तर असं मला ईडीपीची खूप मदत झालेली सर. थँक्यू संग्राम. ऑल द व्हेरी बेस्ट. उद्या भेटू आपण नक्की. हो हो, थँक्यू सर, थँक्यू. येस, थँक्यू सर फॉर जॉईनिंग, फॉर द फीडबॅक. आणि तुमचे डिटेल्स तुम्हाला चॅटबॉक्स वरती शेअर करायचे असेल तर ते पण तुम्ही नक्की शेअर करू शकतात. थँक्यू सर. ओके. सो फर्दर पुढचे क्वेश्चन्स आहे की युनिट सुरू करण्यासाठी लोन घेताना मॉर्गेज द्यावे लागते का? हे पण कसं आहे, मी सांगितलं, आधीच सांगितलं सुरुवातीला, की जे तुम्ही असेट्स क्रिएट होणार तुमचे, ते असेट बाय डिफॉल्ट मॉर्गेज होतात, राईट. पण ज्या स्कीम तुम्हाला मी सांगितल्या, त्या स्कीमच्या अंतर्गत जर तुम्ही लोन घेतलं तर त्या स्कीम मध्ये तुम्हाला नो ऍडिशनल कोलॅटरल सिक्युरिटी इज रिक्वायर्ड. म्हणजे तुम्हाला ऍडिशनल कोलॅटरल सिक्युरिटी नाही लागत. नाही तर तुम्हाला जनरल स्कीम मध्ये गेला तर ते म्हणते तुमच्याकडे काही गाळा आहे का, तुमच्याकडे काही प्लॉट आहे का, तुमच्याकडे काही बिल्डिंग आहे का, हे सगळं बघतील ना. त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की ज्या स्कीम आहेत शासनाच्या त्याचा बेनिफिट घ्या. त्याच्यामुळे तुम्हाला ऍडिशनल कोलॅटरल सिक्युरिटी नाही लागणार. परंतु जे असेट्स मी शासनाच्या पैशाने उभे करणार आहात तर ते नॅचरली बाय डिफॉल्ट मॉर्गेज होते. राईट. ओके.
पुढचं एक शेवटचे काही क्वेश्चन्स आहे. आय थिंक पोल्ट्री साठी काही असतं का लोन्स वगैरे? पोल्ट्रीसाठी लोन मिळू शकतं, पण त्याच्यासाठी ना इंडस्ट्री डिपार्टमेंटमध्ये नसतं. तर त्याच्यामध्ये कसं आहे की ॲनिमल हजबंड्री एक स्पेशल डिपार्टमेंट आहे सरकारचं, आणि शिवाय नाबार्ड नावाची एक यंत्रणा आहे, नॅशनल ॲग्रिकल्चर अँड रिसर्च अँड डेव्हलपमेंट बँक. तर ती जी बँक आहे त्याच्या माध्यमातून पोल्ट्रीसाठी सुद्धा लोन मिळतात. पोल्ट्री हा कसा आहे की उत्पादन उद्योग नाही, त्यामुळे त्याला एक वेगळं डिपार्टमेंट आहे. शेतीसाठी सुद्धा बरीच योजना आहे, पण ते शेती डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला त्याची येस. राईट, ओके. सो आय थिंक आपण सगळे क्वेश्चन्स कव्हर केलेले आहेत. सगळे ऑडियन्स कव्हर्ड ऑल द क्वेश्चन. आणि ज्यांना अजून डिटेलमध्ये या वर्कशॉप मध्ये जाणून घ्यायचं आहे की काय काय स्कीम्स असतात काय नाही, तर तुम्ही नक्कीच हा वर्कशॉप जॉईन करू शकतात. मंडे पासून आज चालू होतोय. याचं टायमिंग सगळ्यात कन्व्हिनियंट 8 ते 9:30 मध्ये आहे. सो लाईव्ह ऑनलाईन हा वर्कशॉप असतो आणि याचं 1 वीक याचं ड्युरेशन आहे. सो तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकतात, याला ऑनलाईन पेमेंट करू शकतात आणि खालती आम्ही कॉन्टॅक्ट नंबर दिले, त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून अधिक माहिती पण मिळवू शकतात. So with that, आपण आजचा वेबिनार थांबूयात. So thank you so much everyone for joining us live. Thank you Chandak sir for wonderful guidance, and also thank you Sangram sir for feedback आणि एकदम last minute तुम्ही आले होते. So thank you and see you all on Monday. ज्यांना वर्कशॉप करायचं आहे मंडेला भेटू शकतो. अजून एक, ज्यांना आजच्या वेबिनारची रेकॉर्डिंग बघायची असेल तुम्ही उद्योगवर्धींच्या युट्यूब चॅनलवर जाऊ शकता. तिकडे वेबिनार सिरीज ही प्लेलिस्ट आहे, तर तिकडे तुम्हाला आजच्या वेबिनारची रेकॉर्डिंग पण पुन्हा बघायला मिळेल. So thank you and have a good night. Thank you. थँक्यू. धन्यवाद.